नमस्कार, मी पल्लवी वैद्य. म्हणजेच मी ह्या सीरियलमध्ये रेणुकाचं कॅरेक्टर करते आणि नमस्कार, मी कल्याणी जाधव. मी या सीरियलमध्ये नीलांबरीचं कॅरेक्टर प्ले करते आहे, जे की यांची सूनबाई आहे थोरली. म्हणजे मी हिला स्क्रिप्टमध्ये आल्याप्रमाणे मी कधी-कधी नीलू म्हटलंय, कधी नीलांबरी म्हणून हाक मारली आहे किंवा कधी-कधी सूनबाई म्हणून हाक मारली आहे. हॅशटॅग नीलू. पण बेसिकली सूनबाईच. कारण ते गाडे पाटलांचं घर आहे, त्याच्यामुळे ती अदब आणि ते संस्कार झालेत. त्यामुळे सूनबाई असंच आपण फायनल केलं. आणि मजा येते शूट करताना. काही दिवसच झालेत, त्यामुळे जरा सीरियल ला म्हणजे असं फुल ट्रीटमेंट दिली जाते आहे सीन वाईज. बऱ्याच अँगल्सनी सीन शूट होतोय आणि बरेच शॉट्स घेतले जात आहेत, त्याच्यामुळे थोडं स्लो आणि छान असं काम होतं आहे. आणि आता हळूहळू जसे दिवस आम्ही आता टेलिकास्ट सुरू झालं आहे त्याच्यामुळे थोडीशी सुरुवात झाली आहे. आणि टेलिकास्ट पण सुरू झालं आहे, त्याच्यामुळे आता कामाला गती आली आहे. येस. मला तुला विचारायचं आहे की तुला ह्या कॅरेक्टरबद्दल काय वाटतं? नीलांबरी की रेणुका? नीलांबरीची. नीलांबरी म्हणजे ना, या घरामध्ये कसं राजकारणीच असा वारसा आहे घरातला, आणि मी लग्न करून यासाठी आली आहे की मला ना सत्ता पाहिजे. असं म्हणजे माझा नवरा खूप मोठा आहे असं खूप. पण हे सगळं उलटं होतं की माझा नवरा म्हणतात ना बायकोचा बैल आहे, तो काहीच कामाचा नाही आहे. सगळं उलटं झालेलं आहे. सो इंटरेस्टिंग आहे कॅरेक्टर. लेट्स सी. तुमचा आशीर्वाद राहू द्यात. नक्कीच मी ते अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. येस. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय कलाकाराला काही आयुष्यच नसतं आणि ते आहेत म्हणून आपण आहोत. रेणुकाचं कॅरेक्टर त्याबद्दल जर मला सांगायचं झालं तर मी हिची सासू प्ले करते आहे. आणि मी पहिल्यांदा मला असं वाटतं की ह्या एज ग्रुपमध्ये एंटर केल्याचा मला असं वाटायला लागलं आहे की कारण आत्तापर्यंत मी सूनबाई किंवा वहिनी किंवा बहीण असे बरेच रोल्स केले. पण आज सासूच्या रूपामध्ये मी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येते आहे. हिस्टॉरिकल मुद्दा बाजूला ठेवूया. हे एक डेली सोप टिपिकल डेली सोपच्या रूपात या सिरियलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येते आणि छान वाटते, जरा वेगळं वाटतं आहे, पण तरीसुद्धा शेड आहे ह्या कॅरेक्टरला. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ते कॅरेक्टर जसं वाटेल तसंच नंतर वाटू शकेल की नाही ह्याची शाश्वती नाही. कदाचित ट्विस्ट येऊ शकतं किंवा कदाचित येणारही नाही. त्यामुळे ही सीरियल तुम्ही बघत राहा, तर तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरची मजा कळेल. आणि खरंच ह्या सीरियलमध्ये जवळपास मला वाटतं 48 कॅरेक्टर्स आहेत, पण त्या सगळ्यांचे वेगळे एक स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला दिसेलच या सिरियलमधनं. आणि बघाच ही सिरियल तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला काही ना काही बेस्ट स्टोरी आहे. बेस आहे आणि त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. मुळात असं नाही होणार आहे इथे की कोणाला डावललं जातंय किंवा कोणाबद्दल काहीच दाखवलं जात नाही, नुसतंच उभं आहे एक कॅरेक्टर, असं कधीच होणार नाही. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी स्टोरी आहे, बॅक स्टोरी आहे आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर प्रत्येकाचं म्हणणं इथे बरोबर दिसतं. आणि ही आमची व्हॉइस ओव्हर क्वीन आहे. मला नेहमी कंसात लिहून येतं की नीलांबरी धुमसते, आणि इतके व्ह्यू असतात की कमाल. म्हणजे आम्हाला असं वाटतं की हिनी माईक लावला नाही तरी चालेल, नंतर काय ते एक दिवस येऊन हिचे सगळे व्हिडिओ शूट करून टाका. सो एकही एपिसोड मिस करू नका, कारण की त्यानंतर तुम्हाला लक्ष देणार नाही की कुठल्या कॅरेक्टरचं काय झालंय. सो प्लीज रोज पाहत राहा आमची मालिका. रोज रविवार ते सोमवार रात्री 8 वाजता झी मराठीवर. येस. मालिकेचा कालावधी जो आहे तो 1 तासाच आहे आणि मालिकेमध्ये भरपूर पात्र आहेत. तर प्रत्येकाशी प्रत्येक पात्राबरोबर सीन करताना एकंदरीत तारांबळ उडते. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या लोकेशनला सीन असतात. तर ते सर्व अनुभव कसा होता? काय सर्व असतं? ॲक्च्युली आत्ता कसं ना सॉरी, आत्ता सुरुवात झाली आहे सिरियलची. सो जास्त करून जे काही सीन्स होत आहेत ना ते घरामध्येच होत आहेत. सो आउटडोअर अजून आमचं काही झालं नाही आहे जास्त. पण जे काय हिरो वगैरेचं, सो त्यांची खूप तारांबळ उडते, झोप मिळत नाही लिटरली. आत्ता नवीनच 24-24 तासाची शिफ्ट देखील लागते आहे. सो आम्ही अजून बचावलेलो आहोत की आमचं नाही इतकी तारांबळ उडालेली. सो लेट्स सी, लवकरच आम्हाला जसे जसे अनुभव येत जातील आम्ही शेअर करू नक्कीच.
मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला असं होतं की एखादी सिरियल नवीन जेव्हा चालू होते तेव्हा डे नाईट शिफ्ट लागतात आणि असं होतं. पण लकीली ही जे म्हणाली तेच की आमचं फार शूटिंग लागलं नाही आहे आणि जेव्हा आता रुळावर आली आहे गाडी तेव्हा आमचं व्यवस्थित आता शूट लागतं आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही डे नाईट करावं लागलं नाही. आम्हाला छान आराम पण मिळाला आहे आणि आमचं छान शूटिंग होतं आहे निवांत. तर बघूया आता मजा मजा काय पुढे होते. कौटुंबिक सिरियल आहे, कुटुंब आहे. तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक आवडता व्यक्तिमत्व असतं. सो तुमचं आवडतं व्यक्तिमत्व काय आहे कुटुंबामध्ये? कोणतं आहे? आमच्या कुटुंबातलं हां. अर्थात माझं खरं तर मला 3 मुलं दाखवलीत ह्यात. एक म्हणजे माझी मुलगी सिंचना जी लक्ष्मीची सून असणार असते आणि एक मोठा मुलगा ज्याची ही बायको आहे आणि धाकटा मुलगा जो हिरो आहे. तर मला असं जनरली असं असतंच ना, की धाकट्या लाडका मुलावरती जास्त प्रेम असतं, एक जास्त आपण लाड करतो त्यांचे. तर कॅरेक्टर वाईज बघायला गेलं तर सिद्धू माझा जास्त लाडका आहे. मी एकलकोंडी आहे, कारण मी कोणाच्याच साईडने नाही. मला फक्त सत्ता पाहिजे, मोठेपणा पाहिजे, अगदीच हे घरातले कामं वगैरे असं असं काहीच नको आहे. सो मी एकटीच असते. सो माझं कोणीच फेवरेट नाही, नवराही नाही. तर एकंदरीत सासू आणि सून यांची काय प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे? किती मजा पाहायला भेटणार आहे? काय असणार आहे सर्व? खरं सांगायचं झालं तर आत्ता सुरुवात असल्यामुळे असे काही सीन्स आले नाही आहेत वाट्याला. पण मे बी पुढे येतील, की काहीतरी खटके उडतील किंवा असं काहीतरी होऊ शकेल. आमच्यासाठी पण ट्विस्ट आहे. तो तुम्ही पण पहा नक्की काय आहे. आम्हालाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. पण त्याच्यासाठी बघत राहा, तेव्हा तुम्हाला कळेल की काय ट्विस्ट येईल. 2024 वर्ष सरत आहे. तर किती स्पेशल होतं 2024 आणि काय अनुभव होता 24? ॲक्च्युली आता म्हणजे माझी नवीन सिरियल 2024मध्येच सुरुवात होती आहे आणि एक चांगली जी 3.5 वर्ष चालू होती ती सिरियल बंद झाली. लगेच कट टू इकडे मला मिळाली. मी खुश आहे, की मला म्हणजे हां, छान रिकामं नाही बसायला लागलं आणि या दरम्यानही मी अजून काही 2-3 प्रोजेक्ट केले. सो माझ्यासाठी धमाल होतं हे वर्ष. माझ्यासाठी म्हणजे प्रत्येक वर्ष हे माझ्यासाठी मी आखलेलं वर्ष असतं असं मी म्हणेन. कारण मी दरवेळेला घर आणि शूट हे बॅलन्स करत असते. कारण मला जितका वेळ शूटला जितकं मी प्राधान्य देते तितकंच प्राधान्य मला घरीही द्यायचं असतं. माझ्या मुलासाठी वेळ काढायचा असतो, माझ्या फॅमिलीसाठी वेळ काढायचा असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच माझं हेही वर्ष गेलं आणि सरत्या वर्ष म्हणजे शेवटी मला ही मालिका मिळाली. त्याच्यामुळे 2024चा ची सांगता खूप गोड झाली आणि आता सुरुवातही धमाल. 2025ची सुरुवातसुद्धा टेलिकास्टच्या माध्यमातून म्हणजे अर्थात 23 डिसेंबर म्हणजे शेवटचाच काळ आणि नवीन वर्षाची सुरुवात असंच आपण धरतो. त्यामुळे जोरदार सुरुवात होणार आहे 2025ची आणि देव आहेच पाठीशी. आणि लक्ष्मी निवास पण आहेत पाठीशी. मुळात नावातच लक्ष्मी आहे, त्याच्यामुळे लक्ष्मी मला असं वाटतं या सिरियलशी जेवढे कनेक्टेड असतील सगळ्यांकडे लक्ष्मी येणार आहे. तथास्तु. मालिकेबद्दल अपील आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मोठ्यांपासून सुरुवात. मालिका सगळ्यांनी नक्की बघा. सोमवार ते रविवार पहिल्यांदाच मला असं वाटतं की या महामालिका. महामालिका म्हणून ही अनाऊन्स केली आहे. कारण 1 तासाचा विशेष भाग असतो, पण आमचा हा रोजचा विशेष भाग असणार आहे. त्यामुळे सोमवार ते रविवार रोज 1 तास रात्री 8 ते 9 झी मराठीवर आमची मालिका पाहायला परत घेते. सोमवार ते रविवार रात्री 8 ते 9 आमची ही मालिका बघायला विसरू नका, फक्त झी मराठीवर. लक्ष्मी निवास. आता विशेष काही नाही, तू सांगितलंच आहेस तो सेम फाईन. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नमस्कार, मी पल्लवी वैद्य म्हणजेच लक्ष्मी निवास ह्या मालिकेमधली रेणुका. माझ्याकडून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी कल्याणी जाधव म्हणजेच लक्ष्मी निवास मालिकेतील निलांबरी. माझ्याकडनं तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 अनंत शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो. धन्यवाद.